हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय कृष्ण हरी जय जय हॅलो हॅलो हा आता बरोबर माझा आवाज बसेल मी सलाईन घेऊन आलेलो माणूस साहेबामुळे यावं लागलं डवान साहेब आहे आमदार साहेब आहे मी बाकीची कीर्तन कॅन्सल केले मला हा धंदा नाही पण सेवा आहे साहेबांची बातमी त्याच्यामुळे थोडस प्लीज हेल्प मी ओनली 1 hour एक्स्ट्रीमली सॉरी हॅलो हॅलो अरे हे खाली बसले हे तुम्ही कधी आले दोघ काय माणसं मी पाहिजे मी चव्हाण भाऊ आपले देवकर भाऊ तुम्हाला सोडून दिलं काय राम रे नाम राम राम रे देवी रे नो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोच धाता धिनता धिनता पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रे रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी 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 हा विठ्ठल बलवा बलवा विठ्ठल बलवा
मला अजून पाहिजे तसं मिळालं नाही बरोबर जे रिदम पाहिजे तो ये तो हा माधव बलवान माधव हे तो हा माधव बलवा 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 तो हा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा तो हा बलवा तो हा दोंडेकर गुरुजींचे सूर आहे आणि राग दुसरा आहे पण त्याचे आध्यात्मिक असलेले
हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव तो हा माधव बलवा 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 तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल तो हा माधव बलवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम आणि मॉनिटरला आवाज नाही इफेक्ट हा ते क्लिअर करू त्याच्यावर सगळं असतं ते आपल्याला काही कळत नाही ते आपलं करतील त्यांचं मग आपल्याला कळलं असतं तर आपणच सिस्टीम घेतली नाही का नाही आपल्याला फक्त त्याचं आपल्या ठराविक लोकांना साहेब काय माहिती आम्हाला गेंद वाढवा ट्रबल द्या हॅलो बाज द्या त्याच्यात काय नाही त्याच्यात त्यांना आणि त्याच्यामुळे ते आता बरोबर आहे पण तो इको झाला नसतं त्यांचे बाकी हॅलो आम्हाला हे इफेक्ट द्या फक्त हॅलो पहिलाच दिवस आहे ना कोणता आपण घेऊ सुंदर जाईल घेऊ का रूप पाहत रूप पाहत तस आपलं काय पुढं दूर टोपले टाकायचं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणोनी विठ्ठली आवडी म्हणोनी विठ्ठली आवडी म्हणोनी विठ्ठली आवडी बहुता सुकृताची गोरी मरुण विठ्ठलिया म्हणून विठ्ठलिया मरुण विठ्ठलिया तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बलवा बरवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा माधव बलवा तो हा माधव बलवा बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा
आ
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, बंशी महाराज की जय, बोलो रे भाई सदानंद की जय। हला 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 रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, वैराग्याचे महामेरू, श्रुती शास्त्रांचा दया सदा आदरू, ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय। विठ्ठल रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। भगवान मल्हारी रायांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मला वाटतं आपल्या या तीर्थक्षेत्र गंगापूरमध्ये बऱ्याच वर्षापासून, कारण मी बऱ्याच वेळा मध्ये मध्ये घुसतो तुम्ही, त्यामुळे हा चालत असलेला उत्सव भगवान खंडेरायांच्या या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं साजरा होणारा कार्यक्रम आदरणीय आमदार कैलास पाटील यांच्या संयुक्त माने सर्व कमिटी मंडळ, पंच कमिटी, खंडोबा मंदिर, सर्व ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते नाही म्हणता येत इथं, सर्व ग्रामस्थ आणि सर्व भाविक वृंदांच्या, भजनी मंडळांच्या सहकार्याने गावातील भजनी मंडळ, बाहेरगावची भजनी मंडळ, वादनाचार्य, गायनाचार्य आणि गावातील महाराज मंडळी आदरणीय यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार साहेब, आमचे डवान साहेब असतील, सगळे आलेले इथं किशोर भाऊ आहेत, आमचे माझे नावकरी ज्यांचं माझ्यावर अत्यंतिक प्रेम सगळ्यावर असतं, पण तिथं विशेष प्रेम आहे असे आमचे माझे नावकरी, आमचे देवकर भाऊ, आणि म्हणून ही सर्व मंडळी आणि गावातील परिसरातील या सर्व मंडळींच्या सहकार्याने साजऱ्या होणाऱ्या या जन्मोत्सवामध्ये मला याही वर्षी दुसऱ्या वर्षी ही इथं योग आला। आमचे हरिभाऊ डवान साहेबांनी सांगितलं की आमदार साहेबांनी सांगितलं मग ती तारीख पहिली घ्या, अहो मला द्या, सध्या आम्हाला धंदे नाहीत, असा हा विनोदाचा भाग जाऊ द्या म्हणून त्यांनी सांगितलं। मला म्हणे मी येऊन राहिलो, अहो म्हणलं इकडं कशाला येता, ते आता येत आहे म्हणलं त्याला मी नाही म्हणणार नाही भाऊ, देवकर भाऊ, पण ते म्हणजे साहेबांनी म्हणलं साहेबाला कशाला आणता इकडं, आमचे घरं दाखवायला काय, एक तर आमचा हे असं, आणि ते म्हणलं तुम्ही फक्त फोन करा ना, आता एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व तारखेकरता बोलावणं मला वाटतं उचित आहे का? संदीप महाराज, आमचे संदीप महाराज आहे, अविनाश महाराज आहे, जे लहानपणी मी यांच्या संग राहायचो 2-4 लोकांबरोबर, कचरू पाटील, आमचे लक्ष्मण पाटील, यादव बाबा, आपले यादव भाऊ, यादव काका, असे इथं राहायचो मी, ही अशी मंडळी आहे। आणि म्हणलं एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मग मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्हाला हात जोडितो, म्हणलं तुम्ही त्यांच्याजवळ आहे का बाजूला आहे, ते नाही मी इकडे, मग मी म्हणलं फक्त फोन करा आणि मला तारीख सांगा, त्यांना यायचं ते येऊ द्या, पण हे कार्यक्रम झाल्यावर निवांत अशा प्रकारचं या, आम्हालाही समाधान वाटेल का बाबा आपल्याकडं सुद्धा मोठमोठे लोक येतात, म्हणजे त्याच्यामुळं म्हणलं असं मग फोनवर तारीख घेतली आणि त्यानिमित्ताने आजार झालो। त्यामुळे मी बी सध्या आजारी आहे, मी कीर्तन कॅन्सल केले, मस्काराव नाही वाटत, पोट लय वाईट आहे डवान साहेब, पण मरायचं बी भेव वाटत, त्यामुळे ही तारीख मी त्याच्यात हे अगदी क्लिअर केलं आणि म्हणून आलो। मग त्यानिमित्ताने या ठिकाणी सगळा माहोल पाहायला आनंद वाटला। चंद्रकांत महाराज आहेत, बेटाच्या परिसरातलं एक महाराजांच्या सोबत राहणारं व्यक्तिमत्व, आपल्या परिसराचं व्यक्तिमत्व, तुमच्या या परिसराचं अशोक महाराज निरपळ आहेत, आपल्या तुमच्या घरचं उगवलेलं परमार्थिक मृदंगाच्या बाबतीमध्ये ज्यांनी महाराष्ट्रात नाव आपलं तुमचं वाढवलं पाटील कंपनीचं, असं अविनाश महाराज पाटील आहेत, जे
वारकरी जीवन गुरुवर्य राऊत महाराजांच्या मार्गदर्शनाने आपलं सगळं परमार्थ चालू ठेवतात. इकडे मी त्यांच्या आश्रमावर कीर्तनाला आलतो, दिंडी काढतात असे संदीप महाराज कडवे आपल्या गावचं भूषण आणि सर्व मंडळी या ठिकाणी आहे. हे बालविद्यार्थी मंडळ आहे, फार चांगलं मंडळ आहे. हे विद्यार्थी फार गरजेचे आहेत. म्हणजे हे आणि ही परमार्थिक शेती आहे महाराज. शेती डायरेक्टच ऊस तोडायला, म्हणजे ऊस नाही लावला द्या टोळी, काय घरातले माणसं तोडीतो काय नाही, तसं हे लावावं लागतं. हे लावलेलं जे रोपट आहे, मला वाटतं आय एम व्हेरी सॅटिस्फाईड ऑन दी स्टुडंट्स. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आमचे वासुदेव महाराज आमच्या भागचे. तू नाव घेतो, तू काळजी नको, मला लय वेळचा पाहून राहिला तू माझ्याकडं. पण आता मला काय, आता एक एक होऊन दे ना. इथं सगळं आपला सुभाष महाराज आहे, कारण तो मोठा गायक आहे, त्याच्यामुळे उभा नाही राहिला तू. आता तो कारण सांगत टाळ नाही, आमचं नाही, कारण खोडी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमार्थ चांगला होत नाही. विठाला विठाला. आणि म्हणून अशी सगळी या ठिकाणी महाराज मंडळी आहेत, गावातली विद्यार्थी मंडळ, सगळ्यांच्या विद्यमाने चाललेला हा कार्यक्रम, त्यातला हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा. म्हणून मी आपल्या सर्वांना विचारलं, कारण आपल्याला साहेब कसं आहे, माझं खेळीमेळी वातावरणात उगं महाराज आला ना, चाला ना, डोला ना, बोला ना, मेला का काय ते बी कळा, हे आपल्याला नाही आवडत. वारकऱ्यांचा खेळ आहे, एकट्याचा नो हे खेळ, म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला. काय चंद्रकांत भाऊ, आपल्याला वेळ कमी आहे, कारण आपली लेट मधली राईट सोडायची गाडी. काही काही एसटी असतात ना, देवकर भाऊ, डवान साहेब असतात का नाही, चव्हाण भाऊ, एसटी असतात 7ला सुटेल आणि 8:30ला कायगावर पोहोचेल, 10ला सुटतील 11:45. ही राईट मधली लेट, ही राईट मधली लेट, लेट मधली राईट. 7:30ला सुटेल आणि 8:30ला काय ग 9:15ला सुटली, बरोबर आपलं 7:15ला सुटली आणि बरोबर 9ला तिथे गेली. ही लेट मधली राईट. आणि काही काही लेट मधली लेट, सुटायला लेट, फक्त मुक्कामी गाडीने जावं, त्याला घरच सापडत नाही, चाकवा होतो अशी ती लेट. निघायला लेट आहे. आणि एक राईट मधली राईट, तर आपली जी आजची गाडी आहे ही लेट मधली राईट आहे. विठाला. आणि म्हणून एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. म्हणून सर्वांना विचारून आमच्या तडजोड करून हा अभंग घेतला. कसा सोडवता येईल मला माहित नाही. माझे गुरुवर्य बाबा बंशी महाराज तांबे जसं सोडून घेतील तशी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करील. आणि मला जे नाही आलं ते तुमच्या अगोदरच माहिती होतं असं म्हणून महाजाळ करील. अभंग जगद्गुरु तुकोबाराय या संबंधानं जे ध्यानाचं प्रकरण सांगतात. कशाचं? जगद्गुरु तुकोबारायने जे ध्यानाचं प्रकरण सांगितलं त्या ध्यानाच्या प्रकरणाची पुष्टी जोड कुठून आहे तर तो ज्ञानोबारायाच्या या रूपाच्या अभंगातून आहे. विठ्ठला इथे माऊली आपला एक अंतरिंद्रियाशी संवाद करतात. फार महत्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांनी जेवढी काही साधना केली असेल मला वाटतं त्या साधनेचं फळ ज्ञानोबाराय आंतर इंद्रियातल्या साजनीला सांगतात. अंतर इंद्रिय साजणी म्हणजे बुद्धिरूपी श्री. आणि तिला माऊली सरळ अभंगाचा भावावर सांगतो मग आपलं चालू करू. सरळ फार सोपा अर्थ आहे. अर्थ फार सोपा आहे. सगळे लोक म्हणतात म्हणू म्हणू निमे मेले. काही काहीचे 1 किलोचे टाळ साहेब पावशरावर आले पण अजून रूपाचा मेळ काढला. ज्ञानोबारायांनी सरळ सांगितलं. ते म्हणतात साजणीला सांगतात. एक लक्षात ठेवा, साजणीला म्हणतात ए साजणी, ए माये, ए साजणी. काय झालं मी आज एक डोळ्याने रूप पाहिलं. मग साजणी म्हणते अहो रूप तर सगळं विश्वच रूप आहे ना. जगत कसं आहे रूपवान आहे का नाही. झाडाकडे पहा वेगळं रूप वाटतं, जमिनीकडे पहा वेगळं रूप वाटतं, बंगल्याकडे पहा वेगवेगळी रूप. कारण रूप नटलेलं विश्व आहे.
आणि या नटलेल्या विश्वामध्ये तुम्ही रूप पाहिलं, याच्यात काय नवल आहे? त्यांनी सांगितलं फरक आहे. बाकीचे रूप पाहिले की अगोदर बरे वाटतात आणि नंतर त्याचं रूपांतर दुःखात होतं. नीट ऐका. अगोदर काय रूप अगोदर पाहिली जातात, ते बरे वाटतात, पण ते बरे वाटले की त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कशात होतं? चंद्रकांत भाऊ अशोक महाराज, दुःखात होतं. हे जे रूप पाहिलं तर जे मला दुःख आहे ते माझं दुःख संपलं आणि ज्या सुखाची अपेक्षा होती ते सुख मला प्राप्त झालं. ते प्राप्त होण्याचं कारण लोचनी रूप पाहता साजनी झाले सुख. एवढ्याच अभंगाचं एवढंच मर्म आहे, बाकी कुठंच काही नाही. मग विचारलं कोणतं पाहिलं? त्याचं स्पष्टीकरण आहे. विटेवर उभा तटस्थ लक्षणातला तो आणि त्याचं चिंतन करून आत प्रगट झालेला ममाध्यैती माधव हाही बरवा आहे आणि तोही बरवा आहे. मग आता हे दोन्ही एवढी कारणं झाली, एवढंच आहे सगळं. पुढचं विचारलं, काय काय लोक विचारत नाही का? आणि ते इलेक्शनला लय माझी माझ्याकडे एक जण आला, जर असं कधी झालं तर यश निवडून ये मला, तो पाया पडतो. मा कीर्तनात सुद्धा मला डोके राय ना काही. आणि हे मग विचारतात लोक, तसं काही नाही विचारलं. हे जे घडलं सुख होण्याचं साजणी विचारते, हे कसं काय घडलं? त्यांनी सांगितलं अनंत जन्माचं सुकृत शुद्ध पुण्याचं होतं, त्याच्यामुळे विठ्ठल नामाची आवड निर्माण झाली आणि साजणी त्या विठ्ठल नामाच्या आवडीने तो पाहिला आणि हा प्रगट झाला. त्याच्यामुळं साजणी लोचनी पाहता झाले सुख. विचारलं मग सुख झालं तर आता तुम्हाला सुखाची काही अपेक्षा आहे का? माऊली म्हणतात साजनी सगळ्या सुखाचा सार विठ्ठल बरवा तो, रखुमा देवी वर बाप आगर सर्व सुखाचे, साजनी लोचनी रूप पाहता झाले सुख. कारण बरवा विठ्ठल तो आणि बरवा माधव हा आगर सर्व सुखाचे, रखुमा देवी वर बाप विठ्ठल बरवा तो, साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. पहिला तुमच्या पुढे मुद्दा मांडतो मी. रूप हा शब्द विश्वामध्ये इतका जोडून आहे की त्याच्याशिवाय माणसं जगूच शकत नाही. शास्त्रकर्ते बरं तुम्ही पहा, विश्वामध्ये रूप हा शब्द नसता साहेब तर सुंदर हा शब्द जन्मालाच आला नसता. वेगळी प्रक्रिया मांडतो इथे मी. रूप हा शब्द जर विश्वात नसता बरं का डवाल साहेब, तर सुंदर हा शब्द जन्माला आलाच नसता. आणि रूप हा शब्द आहे म्हणून सुंदरतेत भिन्न भिन्नता आहे. नीट लक्षात घ्या. काय सुंदरतेमध्ये काय भिन्न भिन्न. सगळे सुंदर म्हणल्यावर एक सारखे नसतात, सुंदर असतात. काही एक सारखे असतात, एक सारखे. सुंदर किती आहे, जगत किती सुंदर आहे, एक सारखं आहे का हे मला सांगा. थोडी पलीकडची भाषा वापरतो. आता ही महाराज मंडळी आहेत ना आमचे, अविनाश महाराज आहे, संदीप महाराज आहे. माझं ते उजून मी गेला मला ते तेवढंच सांगत. नाही नाही सुंदर आमच्या घरची माणसं आहे ती. विठ्ठला अशोक महाराज झालं. आता सुंदर आहे पण सुंदरात सारखं आहे का? नाही. आणि जे सुंदर दिसतं पण सारखं नसतं तेच विनाशी आणि दुःखाला कारणीभूत असतं. हा वेदांताचा सिद्धांत आहे. बंगला सुंदर बांधला, बंगले सगळे आहेत पण सगळे एकासारखे सुंदर आहेत का? ज्याची त्याची सुंदरता देवकर भाऊ वेगवेगळ्या प्रणयानं मांडलेली आहे. नाही तर मग घर सगळेच आहेत. काही काहीच्या घरात घुसाव वाटत नाही कारण उंदरण घुशी बसू देत नाही. काही काहीचे त्याच्यापेक्षा निघाले, काहीचे सप्र आहेत, सप्र सुद्धा सुंदर आहेत पण सारखे आहेत का? सुंदरपणा आहे पण भिन्न भिन्नता आहे. सुंदरतेमध्ये काय आहे? भिन्न भिन्नता आहे. आणि ज्या सुंदरतेमध्ये भिन्न भिन्नता प्रवेश करते, मला वाटतं सगळ्यात दुःखदायक घटना जीवनातली त्या सुंदरतेत असते. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. जगामध्ये
याच्यामध्ये जे रूप वर्णन केलं, या रूपाचं वर्णन तुकोबाराय सुंदरतेमध्ये करतात. याची कारण आहे काय अभंग येतो बोला ना. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विवेवरी, सुंदर ते ध्यान उभे विवेवरी, हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार कासे पितांबर, तुळसी हार तुकोबारायने काय ज्ञानोबारायचं जी रूपाची जी स्तुती टाकली, मला वाटतं त्या स्तुतीचं वर्णन तुकोबारायने केलं का जे रूप ज्ञानोबारायने पाहिलं ते कसं आहे, सुंदर आहे. सुंदर बरं कसं सुंदर किती सुंदर आहे त्याच्यातच वर्णन आहे. फक्त आपण मच्छिंद्र भाऊ पाहत नाही, निरंतर सुंदर, नित्य सुंदर, अव्याहत सुंदर, सदोदित सुंदर, नित्य निरामय सुंदर, अनुपमेय सुंदर. किती शब्द वापरू अजून तेवढेच माहिती होते मला. नित्य सुंदर, ते सुंदर जे ज्ञानोबारायने पाहिलेलं जे रूप आहे ते कसं आहे, नित्य सुंदर आहे. त्याच्यापेक्षा पुढचा शब्द आहे ते नित्य सुंदर आहे, निरंतर सुंदर आहे. म्हणून मावळे निरंतर मज आवडे ते सुंदर ध्यान. मज निरंतर आवडे ते सुंदर ध्यान. याची कारण आहेत महाराज. कारण दाखला कोणाचा आहे, आता ज्याला माऊली म्हणतो त्याचा नाही. आता आपण ज्ञानोबा नाव ठेवलं का, काय माऊली, ते कोणाला चांगला बोला नाही, ती नाही, ही माऊली आहे. माऊली शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. माझे गुरुनाम गुरु देवकर भाऊ साहेब, माझे गुरुवर्य बाबा बंशी महाराज तांबे नेवासकर नेहमी माऊली शब्दाचा अर्थ सांगायचे. मा मधल्या माचा अर्थ आहे का मानवता. मा मधलं माऊलीतलं जे ऊ आहे ती उदारता, आणि माऊलीतली जी ली आहे ती लीनता. मानवता, मानवतेच्या बाबतीत जो उदार आणि लीन आहे, दॅट्स कॉल्ड माऊली इन मॅट फिलॉसॉफी. ती माऊली, त्या माऊलीचं दर्शन आहे. माऊली दिग्दर्शन करतात. साधणी रूप पाहिलं, आणि ते रूप कसं आहे तर ते तुकोबार ते सांगतात का असं रूप जगात दुसरं कुठं नाही. साधा व्यवहार सांगतो तुम्हाला मी. पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन आहे याच्यामध्ये, आणि सुंदरते ध्यानामध्ये सुद्धा कशाचं वर्णन आहे. आपला हरिपाठ चालू असताना हे होतं, सुंदरते ध्यान, ढोलाका चहा, पहा लोकांचं गरबा. हरिपाठ घेणारे हे पहिले चेचले पाहिजे धरून, त्याशिवाय संप्रदाय नाही सुधारायचा. नाही, संप्रदाय वाईट नाहीये. संप्रदाय ही उज्ज्वल परंपरा आहे, मोठ्यांची परंपरा आहे. जसा एखादा पक्ष मोठ्या माणसाने काढलेला असतो, विचारवंताने काढलेला असतो, दूरगामी विचारवंतांच्या, थोर विचारवंतांची ती विचाराची प्रणाली असते. त्याच्यात माझा खाली सगळेच तसे वापरतात तसं नाही. तसा आमचा पंथ सुद्धा आहे. वारकऱ्यासारखा पंथ नाही, पांडुरंगासारखा देव नाही, ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गीता भागवत गाथा याच्यासारखे ग्रंथ नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, आणि एकादशी सारखं दुसरं व्रत नाही. म्हणून हा जो पंथ, मग या पंथाची जी मंडळी आहे यांनी ती विचारधारा की तुकोबारायांनी ते समोर आणलं. याचं कारण आहे की येतील अंतरा श्रेष्ठांचे अनुभव, आणि तळमळे जीव तया सुखा. मग रूप ही स्थिती आहे.
रूप ही काय आहे? स्थिती आहे. पण ती कोणती? आपण पाहतो ते नाही, आपण स्वरूप पाहत नाही, फक्त रूप पाहतो. साधा विचार आहे. आता आपलं रूप पहा. एक साधा विचार, जे 70-80 वर्षाची जी वयस्कर माणसं आहेत, नामदेवराव एक काय, वा वा वा, खाली का मग बसले तुम्ही? या ना, तुमचा मस्त मोठा मान आहे गेली. बर बर ठीक आहे. गेलं माझ्या ध्यानातून. काही माणसं पुढे आले का माणसं डोकं बंद होत. ठला विठला विठ्ठला विठ्ठला. फार दिवस ते बी आमच्याकडे यायचे. आम्ही लहान असं हे पोरावणच असं का म्हणजे आता तुम्ही फार मोठे झाले नाही, मी झालो थोडाफार. पण ते आपलं गरीब माणसं विचार खूप यायचे आमच्याकडे, कार्यक्रम असायचे. गेलं कुठपर्यंत आलं तर आपलं ऐक द्या ना, उद्या सोडून जाऊन दे, घ्यायची येऊन तिकडे. काय केलं आता रोजच हे 5-6 दिवस काय घेऊन बसले तरी काही काम लागला. बरं पंकज आपल्या डावाल साहेब घ्या जेवून आणा हो इकडे, चाल जाऊ द्या तिकडे. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, ऑब्झर्व टू लिसन. इकडे या, इकडे या म्हणजे लगेच उठून नका येऊ, या. आता एक महत्वाची गोष्ट आहे. आता रूप तुम्ही जे मी बोलत होतो, 70-75 वयोवृद्ध जी माणसं आहेत, 70-75 ज्यांचं वय आहे, अशा माणसांनी आपले बालपणाचे शाळेतले फोटो काढून घ्या. काढलेले असतील ते समोर घ्या, आरशा समोर बसा आणि त्या फोटोला पहा आणि आरशात आताच्या फोटोला पहा. प्रत्येकाला वाटत नाही जगलेलं बरं. काय प्रत्येकाला काय वाटल? तो शाळेतला फोटो पाहिला, काय शाळेतला फोटो पाहिला आणि आताचा फोटो आरशात पाहिला. देवकर भाऊ काय वाटतं तुम्हाला? हे माणसाला जगावं वाटेल का? अरे कोण होतास तू? त्याला हे वाटल, तो त्या बारक्या फोटोकडे पाहिल आणि त्याच्याकडे पाहिलं का, आत पाहिलं का, मग आतल्याला म्हणर अरे कोण होतास तू आणि आता काय झाला? रूप आहे. काय रूप आहे? मला सांगा, हे रूप ज्या वेळेला लहानपणचं खरं, ते म्हातारपणचं खोटं आहे का? खोटं नाही, पण रूप शब्द राहत नाही, हा माझा सिद्धांत आहे. विठ्ठला आपलं. आता तुम्ही अजून बाकीचं पहा. काही लोक रूपवान असतात, सुंदर नसतात का? बोला ना. आणि मला आपलं फ्री माइंडेड आवडतं पहिल्यापासून. फ्री माइंडेड उगा काय ते ऍक्टिव्ह ऍटिट्यूड नको. माझा पहिलं आता ते आमचे जवळचे मित्र बी पाहुणे विचारा त्यांना का हे आपल्याला ते नाही आवडत, ते बाकीचं काय विचार नाही. असं मोकळ्या मानायचं पाहिजे. उगा काहीतरी बरे ते असे करावे. तू बाजूला तू तिकडे का तू जाळ कर भाऊ. ते काय आम्ही एक जण गेलो, ते बसलो तिथं पुण्याला कार्यक्रम. एक जण हे असं असतं, ते तसं असतं. म्हणलं तुम्ही बाहेर निघा, एवढंच आमचं मन असतं. तुमचा जाळ तिकडं करा, एवढंच आमच्या मनात असतं. त्याच्यामुळे तुम्ही नका डोक्याला ताप देऊ आमचं. हे काय आहे ते आपलं सरळ पाहिजे. महत्वाचा मुद्दा. आता एक तुम्हाला मुद्दा सांगतो. माणसं रूप हे सुंदरतेचं पहिलं लक्षण आहे. सुंदरतेचं लक्षण काय? रूप. एक सारखं नाही, पण सुंदरतेचं लक्षण शास्त्र काय सांगतंय? सुंदरता शब्द आला की रूप असल्याशिवाय येतच नाही. मला सांगा, माणसं सुंदर असतात का सुंदर होण्याचा प्रयत्न करतात? नाही, तिकडं नका हात करू तुम्ही. मला ते तुम्ही तिघ सारखे साहेबाचा संबंध. तुम्ही असं काही करू नका. आताच झालं इलेक्शन, पडलो मी. ते त्याच्यामुळे तसं नका करू. आता एक मग रूपामध्ये सुंदरता असते, रूपामध्ये सुंदरता असते. मग रूपामध्ये सुंदरता असते का सुंदरतेमध्ये रूप असतं? अवघड जातं समजायला. अहो, सुंदरता हा शब्द, त्याला रूप हा शब्द सुंदरतेला जन्म घालतो. शास्त्र आता साधा व्यवहार आहे. आता समजा इथं मला बोलवलं,
म्हणजे संदीप महाराज मला लोक काय म्हणणार, अविनाश महाराज वक्ते चांगले वक्ते म्हणणार का नाही साहेब, म्हणणार का चांगले वक्ते? आमदार साहेबांनी बोलवले, डव्हाण साहेब सगळे सगळे आले, देवकर भाऊ, म्हणजे ते चांगले वक्ते असं मला वक्ते म्हण. आता इथं वक्ता काय आहे, मी काय आहे, कारण आहेत त्याची. तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे, वक्ता आहे. कीर्तन झालं मी गेलो काय गावावर, 10-5 जण उभे होते रात्रीचे, आणि मग इकडे या, हो इकडे, मी खाली उतरू, इकडे या 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 आले सगळे. मला म्हणे काय, म्हणलं मी वक्ता आहे. त्यांनी सांगितलं कोणाला आहे, बाळावरला आहे का? नाही नाही, वक्त्याची सिद्धता ही श्रोत्यावर असते. साधा विचार आहे, एखादा आपला मुलंबाळ आहेत का नाही मला सांगा, मुलाने बापाला जन्म दिला का बाप जन्मात बाप शब्दाचा जन्म मुलगा झाल्यामुळे झाला? सांगा मी काय. नाही साधा विचार आहे. अहो एखादा माणूस आला आणि सर्वांना सांगितलं की मी बाप आहे, मी बाप, आता कोणाचा? काय काय लोक बोलतात ना, यांची 2 मुलं आहे, हे 2 मुलाचे वडील आहेत, खरं आहे गे? हे यांनी 2 मुलाला जन्म दिला, बरोबर आहे गे किशोर भाऊ, बरोबर आहे? अहो चुकीचं आहे ते. यांनी मुलाला जन्म दिला नाही, मुलाचा जन्म झाल्यामुळे यांचा बाप म्हणून जन्म झाला. यांनी मुलाला जन्म, शास्त्र सांगतंय यांनी मुलाला जन्म नाही दिला, मुलाचा जन्म झाला म्हणून त्या मुलाच्या जन्मामध्ये या बाप शब्दाचा जन्म झाला, मुलगाच नाही. मी बाप आहे होय आमचा. एखाद्याने विचारलं का, मी एखाद्याने विचारलं मी बाप आहे, सांगितलं मुलगा कितवीला आहे, मुलगा नाही, माझंच लग्न नाही, आणि मग काय जाळ करतो? नाही, ही जशी सिद्धता आहे तसा रूप हा जो शब्द आहे ना, रूप हा शब्द सुंदरतेला जन्माला घालणारा शब्द आहे. सुंदरतेचा आणि रूपाचा जन्य जडगभाव संबंध आहे शास्त्राने, म्हणून रूप हे महत्वाचं आहे आणि त्याची सुंदरता कशी असते ही लोकांनी ठरवायची आहे. आता आपला विचार करा, आपण बालपणी सुंदर होतो साहेब, बरोबर आहे? बालपणी सुंदर होतो, आता नाही. अहो आता जर सुंदर, परवा मी घरी बसलो, देवकर भाऊ आता आपल्या घरचं आहे म्हणून तुम्ही घरचे म्हणून सांगतो, तुम्ही डव्हाण साहेब तुम्ही साहेबापर्यंत विषय नाही, पण आता जाईल आम्ही बोलल्यामुळं. मी तिथं बसलो आणि ते लहान पोरं रडत होते आणि मी आपलं लुंगी लावून आजारी होतो. हे काय अजूनही सलाईन आहे, आता शेवटचं सलाईन घेतलं, आलो आणि बसलो तिथं. मी आपलं ते स्वेटर वगैरे घालून बसलो, पोरगा रडत होतं, शेजाऱ्याचं आलेलं. घरचे म्हणले त्या बाई बागुल बाबा तिथं. त्यांनी मला पाहिलं आणि ते शांत झालं आणि मी घरच्या आयला म्हणलं तुम्ही दुसऱ्या करता माझा प्रयोग बागुलबा म्हणून केला. ते म्हणे ते बाकीचं काही नाही, पोरग राहिलं ना. अरे म्हणलं पण राहिलं, पण मी कोण आहे? मला इथून पुढे पाकिट बंद करून टाकेल. ठला विठला विठला महत्वाचा मुद्दा, कारण आज जो पहिला होता तो आता नाही, म्हणजे रूपाला गच्छंती आहे. त्याच्यामुळं सुंदरपणा निरंतर नाही, हे मला सांगायचं. सुंदरपणा काय, निरंतर सुंदरपणा नाही. आणि निरंतर सुंदर जे असतं ते रूपातही घटत नाही. आणि त्याच्या सुंदरपण, आता किती लोक किती, जर माणसं खरं तर सुंदर असती साहेब तर सौंदर्य प्रसाधनाची दुकानं टाकायची काही गरज होती का? माणसाईने कुठं फोपाटा लावा का? काय काय एक जण पाहिलं, आम्ही परवा दिवशी आळंदीत गेलो, तिथं खुली घेतली, बसलो राहिलो, तर आमचा एक महाराज होता. महाराज आता बाकीच्या तर जाऊ द्या, सर्वसामान्य जनता म्हणायचं आपण त्यांना. आपल्यापेक्षा विद्वान आहेत, हुशार आहेत, वैचारिक पातळीनं मोठे आहेत, पण त्यांना याच्या बाबतीमध्ये त्यांचा कमी वेळ मिळतो, म्हणून एक सर्वसामान्य आपण असं म्हणू त्यांना. आता आम्हाला तर मिळतो का नाही? आमचा एक महाराज, नाव नाही सांगत तुम्हाला, लोक तिथं आग लावायला जायला. आम्ही तिथं बसलो, आमचा काकडा बिकडा चालू झाला. माझं नित्य का त्याने आपलं ते काढलं, ते याच्यातून काही याला विचार, असं हा होता माझा. सकाळी उठला, आंघोळ केली का ती तूप असं केलं. म्हणले हे काय? ते म्हणे ते चांगलं असतं.
ते मला म्हण तू मला देऊ का? मला हेच चांगलं दिलं त्याच्यामुळे काय देवाने दिलेलं चांगलं आहे तर लोकांनी दिलेलं ते चांगलं असलंच याच्या कशा. आता बाकीचं अहो काय काय महाराज सुद्धा लोक फार सेंट बिंट फार वापरतात. अविनाश महाराज, संदीप महाराज बरोबर आहे, मी बोलतोय राग नका येऊ देऊ. आमच्या गावात कीर्तन होतं, ते महाराज काय साहेब आले नाही लवकर. मग मी ज्याने तारीख जाऊ द्या लेकर येते. आता ते मी सहज विचारलं ज्याने तारीख घेतली, म्हणलं ते महाराज कुठे आहेत? ते म्हणे आले जळका फाट्यावर. म्हणलं तुम्हाला काय कळलं? त्याने फॉकचा वास आला नाही. फॉकचा वास आहे. ते 4 किलोमीटरवरून महाराज आलेला कळतो. हे काय वार करायचे लक्ष नाही. विठ्ठला विठ्ठला दादा आपल्या विषयाकडे या. माता सौंदर्य प्रसाधन माणसं जग फक्त निसर्ग सोडला तर माणसं सुंदर नाहीत, बरीचशी सुंदर होण्याचा प्रयत्न करतात. बरं जनावर बी सुंदर आहेत. त्यांनी कधी स्नो लावलेला पाहिला का? पचू कधी आपल्या घरचं शेळी भले नसतात गावात हेडून आता तुमच्याच गोळ्या आणता, तुम्हाला ते काय म्हणते त्याला ते व्हॅसलीन आणता, तुम्हाला ते बोरोलीन आणता. एखादी डबी आम्हाला आणायला काय झाली? बकरी म्हणली आणि तिला घेऊन गेलं. काय करीन बकरी? लावीन का खाईन? तिकडे नाही, सुंदर राहण्याचा प्रयत्न माणसाला आहे. याचं कारण आहे की माणसाला आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा आणि शांतीचा नैतिक अधिकार ज्या प्राण्याला दिला त्या सगळ्या प्राण्यामध्ये एक आगळा वेगळा आणि सर्वोच्च पदाला प्राप्त करणारा एक प्राणी आहे ज्याला मनुष्य प्राणी असं म्हणतात. मग त्याला तो अधिकार आहे म्हणून तो काही काही लोक बळजबरी सुंदर होते. अहो एखादा येडा इद्रा जरी असला तर त्याला बायको रूपवानच लागत. मला पाहून द्या. अरे कोणी येत नव्हतं घे ना, बैस ना शांत, कोणी यायना ना पाहायला तुला. काही काहीच लय अवघड आहे ते पाहणाराची किंमत. आमचे गुरुवारी बाबा उदाहरण सांगायचे. एक जणाचं भलं तर शिक्षण झालं साहेब, आणि सगळं शिक्षण झाल्यानंतर सगळ्या डिग्र्या त्याच्याकडं. त्याला इगो झाला. कोणी पाहायला गेलं का? पसंत नाही, पसंत नाही, पसंत नाही, पसंत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं का कन्या पाहुनी म्हणी जे मना नये. किती सुंदर. असं करता करता यजबार झालं. लग्नाच्या वयातून निघून गेलं किशोर भाऊ. आणि डव्हाण साहेब त्याच्यानंतर मग आता कोणीच आहे ना. मग हे म्हणायला लागले काळी काय गोरी काय त्याच काय असतं, पण लग्न होणं लय गरजेचं. हे म्हणे मग आता कोणाला जातो? आता आपल्याला हाणायचे नाही ग लोक. जे पाहुणे रावळे आले ते गेले, बाकी जगा सगळं झालं. शेवटी नाईला झाला. एक दिवस कसं तरी समोरच्याने ते आपलं जमवलं गेले. पाय आता मुलगी पसंतच करायची होती, पसंत केली मुलगी. मग त्या मुलीच्या आईला हे गावातले लोक सांगायला गेले आपल्या अक्कीला पहिल्यांदा मुलगा पाहायला आला आणि मुलाने अक्कीला पसंत केलं. मग ती आई म्हणली कोणती जावं आहेत माझे? मग असा चौकाचा वाडा होता, वर नसतं का ते, त्या चौकाचा वाडा. आणि त्या चौकाच्या वाड्यात इकडं तिकडं पाहिल्यावर ते म्हणे ते पलीकून जे बसले ना, तर पलीकूनचे जे 3 नंबरवाले आहेत ते 3 नंबरवाले तुमचे होणारे भावी जावई आणि अक्कीचे होणारे भावी पती. त्या म्हातारी त्या बाईने सांगितलं याला नाही द्यायची पोरगी आपल्याला. आता नाही बरं आहे का? आता पसंत केली 3 का नाही द्यायची? ह्यो मला बी पाहायला आलता, ह्यो मला बी पाहायला आलता ना अजून मुजा तासाची. याला पिपळा पहा, याला पिपळा पहा, तिथं चांगला पिपळाच्या खोडात घालून तो आपण बाहेर नका आणू. विठ्ठला कुठली गोष्ट मर्यादेत असते आणि ती मर्यादा महाराज सांगतात. मग आता ही साधी गोष्ट. मग माणसं सुंदर होण्याचा प्रयत्न करतात, सुंदर नसतात. होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्याकडे ती क्वालिटी नसणे. म्हणून आता साधा माणूस जर एखादा साहेब जेवायला बसला, अर्धी देऊ का? एक द्या. याचा अर्थ त्याला काय आहे? अपेक्षा आहे. म्हणजे अजून त्याचं पोट भरलेलं नाही. तसं सुंदरपणाचं आहे. प्रयत्न सुंदर होण्याचा करणं म्हणजे आपण सुंदर नसण्याचं लक्षण आहे. हा शास्त्रसिद्ध. मग आता हे जे आहे तुम्ही बारकाईनं चिंतन करा. मग आता हे रूप कोणतं? जगामधल्या रूपाची प्रक्रिया सांगतो तुम्हाला. काही गोष्टी रूपाने सुंदर असतात, स्वरूपाने नाही. काही गोष्टी स्वरूपाने सुंदर असतात, रूपाने नाही. काही गोष्टी रूपानेही सुंदर नसतात आणि स्वरूपानेही सुंदर नसतात. पण एक गोष्ट अशी आहे जितकी रूपाने सुंदर आहे तितकी स्वरूपाने सुंदर आहे.
ह्याचं फोल्डिंग सांगतो तुम्हाला. काही गोष्टी साहेब रूपाने सुंदर असतात पण स्वरूपाने नसतात. मुंबईला मी कीर्तनाला जात असतो. एकदा माझं कीर्तन बिर्ला सँक्च्युरी कॉलनीमध्ये होतं, राम मंदिरावर. तिथं गेलो, एकादशी होती, माझ्या बरोबर होते 2-3 जण. त्याने मस्त आणला अगदी काय आता. आणि आम्हाला जेव्हा त्या फराळाला बसवलं अशोक महाराज, तर ते शोकेसच्या तिथं बसवलं. शोकेसमध्ये चिक्कू, द्राक्षे, केळी, सफरचंद असा सगळा चांगला चांगला माल की जो साबुदाण्याकडे नजरही पडू देत नाही असा माल. आणि ते काय वाढी ना बा. मी बसलो, हे केलं सूर्याला काय सांगता लोकांनी. माझ्या हातातून तो साबुदाणा गळायला लागला ताटली त्यांच्या प्लेटमध्ये. मला नाही राहलं. काही काही गोष्टी साहेब मला राहत नाही, मी लगेच बोलून टाकतो, ते काही हो. मी त्यांना सांगितलं, अहो इथं वरती सफरचंद आहे, केळी आहे, आंबे आहे, द्राक्षे, चिक्कू आहे, आणि ते वाढायचे सोडून ते दिलं सोडून. आणि हे साबुदाणा काय इतके कसे चिक्कू आहे म्हणलं, तुम्ही वाढान ते. मग त्याने आम्हाला सांगितलं, मामा महाराज ती फक्त पाहायची आणि खिचडी खायची. ती फळं फक्त पाहायची आणि खिचडी खायची. मी म्हणलं का? मग त्यांनी ज्ञानोबा राहायची उभी सांगितली मला. एक कळस ढिमाचे पोकळ वरी जळोते झळाळ अन काय करावे चित्री व फळ रे आतुशेण. फार सुंदर वाक्य. ते म्हणतात ते चित्र आहे पण कशा फळ आहेत, पण कशापासून बनवली? आतू शेण. जे गाई बैल असतात यांच्या शेणापासून बनवलेली ती फळ आहे. वाढू का? म्हणलं खिचडी फार चांगली आहे. म्हणलं खिचडी फार चांगली आहे. कळस ढिमाचे पोकळ वरी जळोते झळाळ आणि काय करावे चित्री व फळ आतू शेण. ते आहे सुंदर रूपवान आहेत पण शेणाने बनवलेली आहे. इथे म्हणजे काही गोष्टी रूपाने सुंदर आहे पण स्वरूपाने नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही काही गोष्टी रूपाने सुंदर नाही पण स्वरूपाने सुंदर आहे. फणस नावाचं फळ पहा, वरून असं पाहिलं का असं वाटतं की याचं चांगलं थोबड चेचलं पाहिजे. ते फणसाचं उगा ओबड धोबड दिसतं काय भाऊ, बरोबर आहे की नाही? काहीतरी दिसतं. पण आज जर का आपलं रूप खराब आहे, रूपाने सुंदर नाही पण आतलं स्वरूप पाहिलं तर माणसाला असं वाटतं का बुवा हे खातच राहावं. म्हणजे काही गोष्टी रूपाने सुंदर नाही, स्वरूपाने. एक गोष्ट अशी आहे जी रूपानेही सुंदर नाही आणि स्वरूपानेही सुंदर नाही. पुतना नावाची राक्षसीन फॉर एक्झाम्पल देतो. राक्षसीन होती, रूपाना सुंदर नाही आणि स्वरूपाना एका कृष्णाला मारण्याकरता गल्लीतले सगळे पोहरं मारत गेली म्हणजे स्वरूपानेही सुंदर नाही. म्हणजे ही रूपाने सुंदर नाही. पण एक गोष्ट अशी आहे, जितकी रूपाने सुंदर आहे तितकीच स्वरूपाने सुंदर आहे. आणि ती सुंदर गोष्ट जी मिळाली, जी कधीच जिचं रूप खंडन होत नाही, जिला सुंदरपणाची काही गरज नाही, अशी असणारी एक गोष्ट आहे. आणि ती म्हणजे ज्यांनी ज्ञानोबारायाने पाहिली आणि पाहिल्याबरोबर ती रूप पाहिलं की त्या रूपाने मनुष्य सुखी होतो. याचाच अनुभव वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आपल्या साजणीला अभंगाच्या पहिल्या चरणात. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, ओ रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता
महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान, याला मोठं करावं थोडं मोठं. ज्ञानेश्वर भगवान याचं वर्णन करतात साजणीला सांगून, साजणी लोचणी रूप पाहता साजणी सुख झाले. काय मजा आहे बा. माणसं जीवनामध्ये सुखाची व्याख्या साहेब निरनिराळी करतात. एखाद्याला मुलं बाळ नसली, त्याला जरा मुलं बाळ बास सुखी झालो, हाणल्यावर काय करायचं. मुलगा झाल्यावर पेढे वाटताना लोक पाहिले का नाही तुम्ही? डवान साहेब, किशोर भाऊ, देवकर भाऊ पाहिले का नाही? ठोके पडल्यावर जिलेबी वाटताना पाहायला घ्या एखादा बाप, जिलेबी घ्या जिलेबी घ्या. का मग अशी चौकात ठेवून दिली मा पोरान मला त्याची जिलेबी घ्या, पावशेर पावशेर घ्या, कमी नका खाऊ, एवढं मग आजाळ झाला तेव्हा फक्त तुमचा व्हावा एवढीच खंडोबाच्या चरणी. नाही, ज्याला सुख म्हणतो ते सुख नाहीये, कारण सुख भौतिकतेमध्ये नाही, कारण भौतिकतेमध्ये सोय आणि व्यवस्था ही वापरली जाते, आणि अध्यात्मामध्ये साधनेमध्ये सफलता ही सुखाची नांदी आहे. एवढं जरी आपण करत असलो तर हे काय सोय आणि व्यवस्था आहे. मला सांगा, प्रपंचामध्ये रावणाला सुख मिळालं नाही, आपल्याला काय मिळणार आहे? हो काय आपलं काय जर शिकाय झालं का? काय कायचं बोलणंच बदलत. एक माझ्या मते, आणि जर समजा याला खोलीत घेतलं पाहिजे, उगा आपलं काय दीड आता 4 दिवस झाले तेव्हा लोकाला पैसे मागत येत होता, आणि 2 वर्षात थोडे जमले असत बरं, मग आता काहीच करू लोक भावतोय दाळ कर इथून. एक असं आहे, एक फार सुंदर म्हण आहे, आमचे बाबा म्हणायचे, माणसं जी करतात त्याच्या करण्यामध्ये मी असतो. त्याच्या करण्यामध्ये काय असतो? मी असतो. आणि देव जो देतो त्याच्या देण्यामध्ये हा मी धरून देतो. तो जो मी म्हणतो ना तो धरून देतो. फार सुंदर व्याख्या आहे. कबीर महाराजांनी एक सांगितलं, माणसं प्रयत्न करतात पण त्यांना जे अपेक्षित आहे त्याच्या करता करतात, आणि फळ ते मिळतं. देवाला जे अपेक्षित आहे ते मिळतं. तू वही करता है जो तू चाहता है. फार सुंदर व्याख्या. कोणी कबीर महाराजांचं कोणाचं मला काही कल्पना, पण वाक्य सुंदर. तू वही करता है जो तू चाहता है, लेकिन वही होता है जो मैं चाहता हूं. तू वही कर फिर क्या कर, तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर वही होगा जो तू चाहता है. विठला अहो काय माणसाचं काय साधं. एक जणाने मला त्याचा बंगला पाहायला नेलं. बंगला पाहायला कीर्तनाला गेलो, पैसे गुंतलेले राहते तो आमने, मी काय खातो कोणाला जसे काय बोलाव का लगे कमी होते. त्याच्यामुळे ते त्यांचं ऐकावं लागत तिथं. म्हणजे आपल्या भागातला विषय नाही हा, दुसरीकडचा ॲटिट्यूड आहे आपला. दुसरीकडे मी असंच वागवलं ते याला कसं ते आपला परिसर आहे, आपला भाग आहे, आपली जन्मभूमी, आपलं सगळं कार्यकाळ हा आपला जवळ आपला परिसर आहे. त्याच्यामुळे याचं काय. आम्ही गेलो तर तिथे गेलो, पाहिलो वास्तू शांतीचं कीर्तन, आणि ते बंगला पाहायला बांधलेलं. बंगला पाहायला एकूण येडा बरं. ते मग ते दंडुके लावलेले ते स्लॅबचे, मी असा घुसतो तसा घुसतो. 2दा खेळे लागले मला. मी लाव खेळा लागला. आता बस झाला, आता पुष्कळ बंगला पाहिला, आता खेळा लागला, रक्त निघालं. त्यांनी सांगितलं मग यज्ञ झाला माझ्या घरात तुमच्या रक्ताचा. मी मग कापणार मला काय होतं आता एवढ्या 2 थेंबाच्या रक्तात, त्यापेक्षा माझा भाऊ देऊन टाकी. काय होतं ते सगळं झालं. वास्तू शांतीला माझं कीर्तन ठेवलं. ते वास्तू शांतीच्या कीर्तनात जागरण बी त्याच्यात, काय असं नसेल तेवढं सगळं त्याच्यात. वास्तू शांती त्याच्यात सगळे कार्यक्रम ठेवले. तीर्थयात्रा करून आला ते मावदय त्याच्यात दिलं घालून त्या टाकीत. आणि माझं कीर्तन मी बोलू कशावर. एकदा नाही का मी कुठंतरी गेलो कार्यक्रमाला त्या पाथर्डी भागात,
आणि त्याने साहेब मला सांगितलं नाही मचू काहीच सांगितलं नाही. आणि तिथे गेल्यावर म्हणे सवासिनीचं कीर्तन. मी आता अवघड झालं. आता मी सवासिनीचे कीर्तन बघ नाही काही आता का ते म्हणे सवासिनीवरच बोला. मग मी घेतलं गाणं पाटोदा जामखेडा आष्टी विडचे आल्या मला म्हणे बाहेर म्हणलं त्याच्यावर काहीच ना. मला त्या सवासिनी जर घरात आल्या ज्या दिवशी सवासिनी असतील त्या काय करतो ना आपण काय म्हणतात त्याला ते पोळ्या वगैरे करतो ते कशाच असतं सुवासिनीच असतं ना काय काहीतरी नाव आहे ना त्याला माझ्या लक्षात नाही. देवीचं करतो ना आपण काहीतरी असं बरं जाऊ तिकडे आपल्याला तरी काय तर ते असतं तिथं. तर ते कार्यक्रम आमच्या घरी होत. ते कार्यक्रम झाला बरं त्या दिवस तर आपण कोल्डे ठाक मध्ये काही बोलायचं काही सवासनी जेवल्याशिवाय नाही. आणि ते महिला माऊली वर्गाचं जेवण फार दमान असतं. म्हणजे एक घास घेतला का थेट दिल्लीपासून जे चर्चा मोदी साहेबापासून चालू करायची तर तो घास गेलेपर्यंत थेट खाली पवार साहेब. आणि ह्या चर्चेत इकडं त्या सवाशिनी जेव्हा त्यात आनंदाना सवाशायचा काटा होतो. मी मागच्या वेळेला उपाशी मेलो. अहो कधी न खाल्लेलं मी बटाटवडे मागून खाल्ले. आणि परत सांगितलं म्हणजे जर सवासनीचा राडा असला तर 5 तुमच्या सवासिनी 5 आमचे सवासिनी संघा जेवण असलं ते उपाशी मारायला नाही मोकळे आम्ही. तिथं आपलं गेलो तिथं ते कीर्तन सगळं एकत्रित सगळा कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर मग मी निघालो. मला जे आपलं त्यांनी पैसे चांगले दिले सगळं व्यवस्थित होतं. लांबचा कार्यक्रम होता तो. शाल श्रीफळ कपडे लत्ते सगळं पैसे बिशे दिले. मी बाहेर निघालो आणि तिथं आम्ही बसलो होतो आतमध्ये. बसलो तर त्यांनी मला विचारलं म्हणे फोटो पाहिलेत का. म्हणलं पाहिलं. कशाचे आहेत म्हणलं मला नाही माहिती. मला म्हण तुम्ही बाबाचे आहेत का. मला तर फोटोचा आणि बाबाचा याच्यात काय कॅल्क्युलेशन आहे देवकर भाऊ. ते म्हणे कशाचे आहेत म्हणलं मला नाही माहिती. म्हणलं मी विचारलं कशाचे आहेत चारी धामाचे आहेत. म्हणलं असं का. म्हणलं कोण गेलतं तोंड शिवलं त्याचं. म्हणलं चारी धामाला मुका झाला तो जीभ कापली त्याची. अगं बसलो मी. म्हणलं तर काय ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास किशोर भाऊ आणि त्याशी व्हावे उदास तर पाकिटाचा सत्यानाश. मी आपलं का बसलो काय नाही 1 नाही 2 नाही तिथं. आणि निघालो मी. आणि मला विचारलं ते तुम्ही गेलते की चारी धामाला. मी म्हणलं नाही व तो तुमच्या जिनेवर बोलला तो. डायरेक्ट मला म्हणला तो तुमच्या जिनेवर. आता ग बसलो काय करू मस्त ताईट पण ग बसलो. म्हणलं शांतीला धरा मच्छिंद्रनाथ पुढेही बहुत गुतले आहे. आता का बसलो निघाल्यावर त्याने पाकिट वगैरे दिलं सगळं दक्षिणा दिली कपडे लत्ते निघालो. आणि एवढा मोठा बंगला आणि त्या बंगल्याच्या गेटला एक पत्र्याचं शेड होतं. त्या शेडमध्ये त्याचे आई वडील होते. मला नाही कल्पना. त्याने सांगितलं ते यांना दर्शन करू द्या. म्हणलं कोण आहे हे. त्याने सांगितलं आई वडील ही आई येणे वडील आहे. म्हणलं ती इथे राहतात का. तर त्याने सांगितलं का बा तिचं यांचं जमत नाही. मला तेवढाच फुलटॉस सापडला. मी स्टेडियमच्या बाहेर नेऊन टाकला ग्राउंडमध्ये सुद्धा नाही तेवढा मी म्हणलं थोतो आहे जिनेवर. मला धोई 2 शाल धरे 2 नारळ ते म्हणे पैसे. म्हणलं ते राहू दे त्याचा लोक हात काढू मध्ये काही ते चालत येत. म्हणलं हे 2 नारळ नाही एक मत माणसं करत असताना आपल्याला जे अपेक्षित आहे आणि आपल्या त्या अपेक्षेमध्ये असतं त्या सोय आणि व्यवस्थित संसाराच्या भौतिकतेमध्ये ते करत असतो. संत महात्मे याच्या पलीकडचं करतात आणि पलीकडचं केलं की अनुभवही वेगळा. अनुभव काय वेगळा अनुभव. इकडे पहा संसारातले अनुभव. एकाचा जर 70 टन एकरी ऊस गेला साहेब तर दुसऱ्याचा 35च जातो. हा ज्याचा त्याचा अनुभव. इकडे या सफलतेच्या आध्यात्मिक क्षेत्राच्या साधनेच्या जीवावरच्या लोकांवर पहा त्यांचा अनुभव. सगळ्यांचं मत आहे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर
जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे गोरा कुंभार सर्व सुखाचे आगरे तो हा उभा विटेवर. इकडले अनुभव फरक नाही कारण सफलता आहे आणि इकडले अनुभव सारखे नाही या विषमता आहे याचं कारण ती भौतिकता आहे. हे बघा भौतिकतेमध्ये सोय आणि व्यवस्था होते. आता समजा साधं आपलं कुटुंब धरा. आपल्या कुटुंबात आपण आता मुलाबाळाचे लग्न झाले कुटुंब वाढलं का राहिलं मग त्याच्याकरता काय करावं लागल सगळी देशोधडील पाठावं लागते. तिकडे बाहेर हा बरं आहे आमचं आम्हाला राहू द्या तुम्ही हिंडा तिकडे कुत्र्यावर असं म्हणता येत असतं का. मग त्याच्याकरता कुटुंब वाढलं का सोय अगोदर काय डोक्यात विचार येतो घर बांधावं लागेल मग त्याची सोय. घर बांधायची सोय काय घरातले भगुले इकायचे. घर बांधायची सोय काय मग पैसा अर्थ खातं जमा करायचं आणि ते जमा केलं की मग ते बांधायला काढायचं आणि ते बांधणं झालं की मग त्याच्याला ही झाली सोय. सोय करून घेतली आणि बांधकाम झालं तिथं राहायला गेले का ही व्यवस्था शास्त्र प्रक्रिया आहे. आता इथे सोय आणि सफलता आहे पण आपलं सोय आणि व्यवस्था आहे सफलता कुठे आहे. किती घरं बांधले लोकांनी कोण समज घर कधी रडलं का एखाद्या घराने बांधलं समजा एखाद्या मालकानं सगळा EC BC सगळं केलं मस्त 10 कोटी रुपयात बंगला बांधला आणि त्याच्यानंतर वर्षभराने मालक मेला आणि ज्या मालकाने ज्या लोकांना बंगला दावला ते लोक मौतीला आले आणि मग ते बंगला रडायला लागला. पहा ना तुम्हाला मागच्या टायमाला मला आणून दाखिलं होतं आता मालक कुठे आहेत आता तुम्ही कोण येईन इथं तू चैन बाई असं नाही होत कधी. सोय आणि व्यवस्था आहे. सफलतेमध्ये आनंद आहे सुख आहे शांती आहे आणि समाधान आहे आणि हे चारच माणसाच्या सफलतेची केंद्रबिंदू अखतारीत शब्द एवढे चारच आहे. शांती सुख समाधान आणि आनंद. मग आनंद काय आनंद कधी होतो ज्या वेळेला अपेक्षा नसलेली वास्तवता आपल्या चर्मचक्षुच्या पुढे आली की तिची अचानक झालेली भेट आणि तिला पाहून प्रफुल्लित झालेलं एक व्यापक दृष्टीनं आपलेलं मन त्यावेळेला ती भावली जाते आणि ती भावली की त्या भावणाऱ्या अंतःकरण चतुष्टयाच्या मनाच्या त्या असणाऱ्या वास्तवाला वेदांत शास्त्रामध्ये रूप असा शब्द दिला जातो आणि ते रूप आहे सच्चिदानंद आहे अघटित आहे अगणित आहे अगम्य आहे आशोच्य आहे अनुपमेय आहे निरंतर आहे सदा आहे सदोदित आहे आणि हे रूप पाहिलं का मग त्या ट्रॅक मध्ये राहतं. मग हा आनंद सांगायचा कोणाला याच्या करता ही मंडळी त्याच लोकाला सांगतात आपल्या मनाशी संवाद. रूप पाहता लोचनी लोचनी रे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
समाज राघवचा अजय चक्रवर्तींची बंदिश आहे याच्यामध्ये. मला ते गायचं आपल्याला अक्कल नाही सुराची, पण ते हाऊस लई आहे. तुम्ही आमचे आयडॉल. मला ते हा येतं जाताना अगोदर एका गावाला गेलो साहेब मी. त्या लोकांनी मा अवतार पाहिलं, ते सगळे जॅकेटवाले. मला म्हण भेऊ नको, तू आमचंच पोरग आहे. म्हणलं काय तडाखा झाला, आमचा लेकरूच आहे, तू भेऊ नको मोकळ्या मनानं म्हण, समाजलाही राहतो आणि आम्ही आहे. मला तर बापच आहे म्हणल्यावर तुम्ही असल्यावर काय काळजी काय आता तिथं बस. ते आमच्या ड्रायव्हरने ऐकलं आणि मला सांगितलं. मला म्हणते म्हणत होते काय नाही आजचं काय नाही, हो पोरगळ बार. मला बोलले डायरेक्ट अविनाश महाराज. ते बाकीच्या आमच्या पोराला माहिती होतं गंभीरला यांना त्यांना. ते म्हणारे बोलू नका तुम्ही त्या माणसा पुढं, आम्ही जात नाही, तुम्ही जरा शांतीला धरा, लय हाल होते तुमची. कीर्तन होत तर तुम्ही जगायचे सुद्धा ऐकायचे नाही राहायचे. आणि त्या माणसाचं सरळ काम आहे तेवढं मोठं, त्याच्याकडे भांडवल बी आहे ते. आणि निघताना हो मला एकदा म्हणलाच तो, काळजी करू नका मला, बाकीचं आम्ही करून घेतो, तुम्ही फक्त अगदी मस्त व्याख्यान करा. म्हणलं बरोबर होतं, तुमची आता इच्छा आहे, बापच आहे तुम्ही. मग त्याला काय करता, मग आता बापाचं ऐकावं लागतं, कारण पितृदेवो भव. कारण शास्त्रात मान कोणाला आहे जास्त साहेब माहितीये कोणाला? आईला. पितृ हा 2 नंबरला टाकला. उपनिषदाने जे वर्णन केलं, अगोदर देवता कोणती? देवापेक्षा मातृदेवो भव, नंतर पितृदेवो, नंतर आचार्य देवो, नंतर अतिथी देवो, पितृदेव. म्हणून कीर्तन अभंगामध्ये सुद्धा वर्णन करताना धन्य पिता माता का माता पिता, धन्य माता पिता. बाप हा शब्दच नाही अगोदर, कारण तो पिता. कारण बाप हा शब्द अगोदर नाही, माता पिता नाही, माता कधीच पिता नाही, पण पिता पिता. सकाळ उठली का पिता, कोणी घरचा बोललं का पिता, एखाद्याच्या गावात कोणी आपलं काही दर्शक झालं का पिता. म्हणजे नुसता पावण्याच्या रावळाला गेला तरी न थांबता पिता, म्हणून तो पिता. मी आपलं बघ विलंबित एक तालात रामकृष्ण हरी काढ. संदीप महाराज मग ते याच्या त्याच्या पुढे माईक लोटायचे, याच्या त्याच्या पुढे माईक लोटायचे. मग जे किशोर भाऊ जे बाकी साधे भजने होते 2-4 दिवस त्यांना म्हणूनच नाही दिलं, नाही व्हॅल्यू नाही दिला ना. मग त्याच्यातलं एक आड मोठं होतं, ते लोट काय आला लोटितो आता म्हण ना. 4 दिवस तर नुसता धुमाकूळ घातला, आता म्हण ना. नाही नाही ते अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्या ज्ञानामध्ये विनयता असेल ते ज्ञान जगात सर्वश्रेष्ठ ठरलं जातं. कारण गीतेमध्ये विद्या काय, विद्या विनय संपन्ने ब्रह्माणे गवी हस्तिनी आणि शुनिचैव शुभाकेच पंडिता समदर्शिनः. विद्या विनयेन शोभते. ज्या विद्येत विनय नाही, ज्या अधिकारात न बनता लीनता नाही, ज्या सर्वोच्च पदात क्षमा नाही, मला वाटतं ते न भोगलेलं वर. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता ही मंडळी आमचे चंद्रकांत भाऊ वगैरे, अशोक महाराज, हे सगळे इथं चांगली मंडळी आणि आपल्याला पोषक मंडळी आहे. मला कीर्तनात सगळं गाता येत असतं का? नाही. म्हणजे एवढं लागतं तेवढं यांच्याकडून मिळालं तेच रंगत होत. म्हणजे जवळ 10 कोटी रुपये जत्रात घुसला, 10 रुपयाचे पोंगे ती पाहत आहे. आणि मग ते पोंगे घेतले, पोराला घेऊन दिले आणि बंडल काढला 10 लाखाचा आणि त्याच्यातून मोजतो. तुकडे नाही व्हायचे ग रस्त्याने. अरे जेवढं लागत तेवढं काढ ना. त्याच्याकरता सरकारने हे केलं, फोन पे. सरकारने काय केलं? फोन पे. 10 रुपये घेतले का तिथं. मला ते याय ना, मला शिका तरी कोणीतरी. मला फोन पे व्हॉट्सअप बिट्सअप चालू नाही ते, कारण मला काही कळतच नाही. ते फोन पे केलं का बरं ना, म्हणजे जायला फुकट एसटी पंढरपूर आळंदीला
तिथे गेलं का आपलं फोन पे 10 रुपये चहा पेलं का तिकडं आवाज येतो आपले आपके 10 रुपये मिले हाय रोबोट सारखं मी आमच्या पोराला म्हणलो तर ते पोर हसलं मला रे मला शिकव ना फोन पे माझ्या फोन मध्ये पैसे टाक मग मला बरं राहील तुला मागायची गरज नाही काय म्हातारपणाला येडे झाले काय तुम्ही आता किती दिवस राहिले तो म्हणला मला अरे मी मरत नाही लवकर मला अजून लई लोक नेऊन घालायचे असा महा नंबर कुठं लायतो कारण म्हणलं आपलं मी माझं मरण मी सांगणारा माणूस आहे खोटं नाही आमच्या भाऊला विचारा देवकर भाऊला नो डाऊट अबाउट इट शंका घ्यायची नाही हम बोले वो वही होगा इतने साल वही किया उसी के वास्ते किया विठला माझं तिथं आहे म्हणून खमाजराग गायला आपली चांगली माणसं आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो माझं काय झालं आळंदीला आवाज बिव जरा असा क्लिअरिटी लागत नाही कारण माझाच मला आवडा ना पण पोट लय वाईट आहे ना त्याच्यामुळे आपलं म्हणलं चला भाऊ काय जसं असं आता आपला भाग सोडा पण म्हणजे चौकट आता कालचं रद्द केलं तिकडलं पण आवाज क्लिअर लागला का माणसालाही समाधान मिळतं तुम्हाला ऐकण्याचं समाधान आवाज खराब असला तरी साहेब मिळेल पण आमच्या या लोकांना जी माझी अपेक्षा आहे ना ती माझ्या स्वराची अपेक्षा आहे ते थोडेसे कन्फ्यूज राहतात बेटाला आणि म्हणून महाराज म्हणतात की रूप पाहता लोचनी हा जो भाग आहे मग याच्यामध्ये माऊली आंतरिंद्रियाला सांगतात आंतरिंद्रियाला याचा अर्थ काय आपला आनंद आपण भोगणे साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आणि 5 मिनिटात माझी सेवा समाप्त करतो चालेल ना दिवाळीचा सण माहिती आहे सगळ्याला झोपले काय अजून महाप्रसाद आहे तर आमचा भाऊला हसत असतो याला माझं असं काही नाही मी परवा दिवशी एक किस्सा सांगितला मच्छिंदर भाऊ सांगतो ना मी म्हणलं गायक श्रीमंत होतात चंद्रकांत महाराज अशोक महाराज गायक श्रीमंत होतात कीर्तनकार श्रीमंत होतात भजनी श्रीमंत होत नाही याची फार मोठी कारणं मी शोधली सहज गायक मोठे होतात श्रीमंत किती का गायक श्रीमंत झाले बिचारे पांडुरंगाच्या नावाने आळवलं स्वर लावला किती काही गायक श्रीमंत झाले महाराजाला ते विचारूच नका ते तर दर वर्षाला गाडी बदली सगळं ठरवून चाललाय सगळा ते बी भजनी श्रीमंत होत नाही साहेब मला एकदा विचारलं भजनी का श्रीमंत होत नाही म्हणलं त्यांना एक पहिल्यापासून वाईट खोड लागली ते भजनाला जातात आणि दररोज भजन झालं का शेवटचा बघ हे चिदान देगा देवा तुझा ईश्वर वावा हे पहिलं बरं ते देव म्हणतो मग काय करा तर गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी मग देव म्हणतो याच्या करता तुला काही पैसे देऊ का न लगे मुक्ती धन न लगे मुक्ती धन संपदा अरे मग तुला लय त्रास तू का म्हणे रासाचं राहू दे उपवासी आणि असाच राहू दे नाही त्याच्यामुळं बहिणी श्रीमंत होत नाही आणि महाराजन गायक या भंगा अशोक महाराज कधी म्हणतात का उतारा भागाला कधीच नाही उतारा भागाला म्हणते त्याच्यामुळे ते आपले कधी बी आबळलेले आणि म्हणून का हा दिवाळीचा सण बरोबर आहे आपला हा विषय चालला होता आता दिवाळी हा सण कोणाला आनंद नसतो मावस चुलत्याला चुलतीला आईला कोणाला आनंद असतो बहीण भावाचं सख्यत्व आहे त्याच्यामध्ये मग आनंद कोणाला दिवाळीचा आनंद साहेब शास्त्र आता बहिणीचा भावाला भावाचा बहिणीला अगदी करेक्ट आहे व्यवहारवादात पण अध्यात्मवादात ज्याला बहीण आहे त्या भावालाच दिवाळीचा आनंद ज्याला बहीण आहे त्याला तर मी जास्त ट्रान्सलेट करत नाही याच्यावर सांगतो मग आता बहीण ओवाळत असते आमचे बाबा नेहमी सांगायचे विनोद करायचे थोडा
ते बहिणी आल्या म्हणजे ते पात्र तयार करतात का सुधाकर भाऊ? तुम्ही त्या लाईटमुळे मला दिसलं ना असं, मी इकडे पाहिलं म्हणलं कुठे गेले काय, आता शिक दिसले ते. तर ते तिथं असं ते पात्र केलं जातं ओवाळण्याचं, ते कुंकू कालवायचं, त्या कणकीचा दिवा. किशोर भाऊ बरोबर आहे का? कणकीचा दिवा, ते 2 दंडुके काय 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 त्याला काय म्हणते, ते 2 दंडुके राहतात कणकीचे असे, आणि ते कणकीचा देवा. मग ते अक्षदा, ते तांदूळ, त्याच्यात करदुरी, त्याच्यात पान, खारीक, वाटी, असं काय असतं ना. मग तिनं घ्यायचं, ते असं त्याच्या कपाळाला लावायचं, तांदूळ घ्यायचे, चिटकून द्यायचे, गळ्यातलं घ्यायचं, असं सोनं आणायचं. भाऊ चांगला असला तरच सोनं गळ्यातून काढा. तो बेवडा असला का तुमचं हे कधीच जाईल रात्रीतून, त्याची सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. म्हणजे असं करा काय. माझं ते तिथं ते लावायचं, त्याच्यानंतर मग ते दंडुके घ्यायचे, आई गे. मग ते गुडघ्याला लावायचे. विरोध करायचे आमचे गुरु रे बाबा बंशो. गुडघ्याला लावायचे, इथं कमरे, इथं सारखं आहे बरं का साहेब, इथं गुडघ्याला असं दोन्ही कुण दोनच, असे उलटे नाही, कमरेला बी असेच, आणि खांद्याला असे 1 2 3. ती सांगत असते, पांडुरंगा माझा भाऊ आहे, माझं किती मोठं काही एखादं काम आलं तर त्याला धावपळ करायला त्याच्या गुडघ्याला सांधिवात होऊन देऊ नको. कमरेला लावत असते, पांडुरंगा माझ्यावर संकट आलं तर त्याच्या मणक्यात गॅप पडू देऊ नको. आणि खांद्यावर लावत असते, कमाला किती जरी त्रास झाला तर तो त्रास माझ्या भावाच्या खांद्यावर असा सहज गेला पाहिजे, एवढी ताकद त्याच्या खांद्यात दे. आणि पुढचं ये, एकदा असं एकदा असं. ती बहीण सांगते, हे सगळं होईल, भाऊजाईला 150 आणि आहे, तिनं जर याच्या डोक्यात काही घातलं तर काहीच राहू देऊ नको. काहीच राहू देऊ. हे झालं ओवाळ. मग आता ही जे आहे याची क्रिया, आता तुम्हाला हे ओवाळणं झालं, ओवाळण्याचा आनंद कुणाला? ज्याला बहीण आहे त्याला. मग ज्याने बहिणीकून ओवाळलं, आता ज्याला बहीणच नाही साहेब त्याला आनंद आहे का? ठीक आहे, मानलेली बहीण असतात, कोणी ओवाळतं, पण जो स्वतःचा आत्मछंदित आनंद आहे ओवाळण्याचा, तो बहीण नसल्यानंतर नाही. नो डाऊट अबाउट इट, मिळूच शकत नाही तो. मग आता त्याच्यामध्ये ज्याला बहीण आहे त्याच्या पुढे ओवळलेले जातात. आणि गप्पा यांच्या, मी मागास नाही बोल, गंगापूरची छोकरी आली ती, तिला 7,000 साडी घेतली. ज्याला बहीण नाही त्याच्या पुढे ओवळून गेलो. आणि पोरग होतं भाषा, 18,000चा त्याला ड्रेस घेतला. 3 महिन्याच्या पोराला पासणार क्या मामा, तिच्यात लाडू खाल्ले. सगळ्या घरादारे तिथे जाऊ तर तिच्यात लाडू खाल्ले, काही ठोनं घेतले, तिला काही नाही दिलं. असं हो. ज्याला बहीण नव्हती तो थोडा कन्फ्यूज झाला. ते म्हणे आपल्याला बहीण नाही म्हणून आपल्याला का डोक्याचा सुपीक होता डोक्याचा. काही काही डोक्याचे लय सुपीक राहते. तुम्ही पहा, त्याला जर खायचं असा घेतात कर, याला जर भोक हरसात कर घे मोठं भार बांधून देणार काय होतं, चाल मला टाक 2 वाट. तुम्ही पाहिजे का त्याला जगा तिथं पाच लागते काय माणूस आहे एवढं प्रेमानं, मोठं भार घे ना, मला टाक 2 वाट्या. काय तू आहे बापाची पेट आहे? अवघड लोक तसं आपलं तिथं ते त्याने पाहिलं बा ओवाळायला सुपीक होता डोक्याचा. मग आता आत गेला, आपण ओवाळण्याचा आनंद घ्यायचा, आपला आनंद आपण भोगायचा. गेला तिथं आतमध्ये ते पात्र वगैरे केलं, करदुरी वगैरे सगळं घेतलं. तिथं ते कुंकू कालीला असं लावलं मच्छू भाऊ, आणि ते लगेच अक्षताची मुवी होती टासा टासा कापडाला आणली त्यांनीच त्याच्या बोटातली. सगळं तिकडं लगे असं करून घेतलं, झालं. ते करदुरे घेतले, असं झालं, सगळं झालं ओके. आता ती समय फिरवायची पाळी, तिथं खुटलं. डोक्याचा सुपीक होता, देवळीत समय ठुलीन तिच्या भोवती फिरला. देवळीत समय ठुलीन तिच्या भोवती फिरला. चांगला दोन्ही इकून फिरला आणि असा फिरला. चौकोन आला बाहेर, त्याला विचार तो मला कोणी ओवाळलं? मीच मला ओवाळलं म्हणे. कोणी ओवाळलं? मीच मला. मग याला आपला आनंद आपण भोगणे म्हणतात. आणि हा आनंद माऊली ज्ञानोबाराय अंतर इंद्रियाशी करतात. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, विठोबा रखुमाई
म्हणून आपला आनंद आपण भोगणे. काही एकच वाक्य सांगतो आणि माझी सेवा समाप्त करतो. वेळ खूप झाला आता, उशिरा झाल्यामुळे थोडस 15-20 मिनिट काय होत त्याला, कधी इकडं तर कधी तिकडं, काय त्याला काय. आता तुम्हीच म्हणता लई कमी वेळ मिळतो बोलायला तसं, पण आता टायमिंगला झालं मग बरोबर वेळ जातो. आता थोडं आपलं थोडं लेट चालू झालं आणि आपल्या घरचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मग इथं बाकी तिकडं आपण नाही करत, तडजोड नाही. त्याच्यामुळे तडजोड नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे का सगळ्याच नाद आले, याचा नाद वेगळाच आहे, त्याच्यामुळे याला बोलायचं नाही. म्हणजे मी बावळट आहे म्हणून नाही म्हणजे असं. तर त्याच्यामुळे आणि मग आपला आनंद आपण भोगणे. मनाशी संवाद आहे या अभंगामध्ये. एक अर्ध्या मिनिटं सांग. काही काही लोक साहेब, किशोर भाऊ, मत्सू भाऊ मनाशी बोलतात, कोण नसतं जवळ, चांगलं मोठ्यानं बोलतो, जणू काय अधिवेशन भरलंय त्यांचं, माईकवर बोलत असतो. जमलं होतं ते, पण काय 50,000 देत होते घर, पण यांनी काशी केली, पहिल्यापासून हे घर असंच आहे, यांचं कधी चांगलं होईल. एकटा आज कुत्रा नाही जवळ. मी एकदा स्टँडवरून चाललो पेपर घेऊन, बँकेमध्ये थोडंसं मला सही लागत होते पोरायला, तर पोरायला सह्या द्यावं लागत त्यांना. मग आता मी गेलो, मला मोटरसायकलवर घेऊन गेला आणि त्याला नाही वशाला जायचं होतं. मग मी आपलं पै चालायचं. मी रोज 7 किलोमीटर चालतो साहेब, रोज 7 किलोमीटर. आता 65च्या पुढं वय आहे माझं. तुम्हाला लक्षात नाही, पहिल्या वेळेस ज्यावेळेला तुमची आमदारशिप झाली त्यावेळेला आमचे तुकाराम भाऊ होते आणि तुकाराम भाऊ मला घेऊन मुंबईला आलते. त्यावेळेला खाली जे गोंधळ झाला तिथं सगळे तुम्ही आपली मंडळी, विरोधक मंडळी जे असतील त्यांनी जे तिथं सरकार नाही घेऊन, तर त्यावेळेला सगळं मग या लोकांनी उचलून धरलं आणि त्यावेळेला मी तुकाराम भाऊकडं होतो. त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे पहिल्यांदा आले होते आणि त्यावेळेला तुम्ही आमच्या भागचे आमदार म्हणून तुमच्या गळ्यात उपरण होतं. मी पाहिल्याबरोबर तुमजवळ येऊन बसलो, ओळख नव्हती काहीच नव्हती. तुमच्या लक्षात नाही तो प्रसंग किंवा असेल. असं आहे मुंबईला आणि आमचे भाऊ घेऊन गेले ते तुकाराम भाऊ. नाही कारण तिथं कोणीच नव्हतं ना, मग भाषण झालं त्यांचं व्हायचं, नेताच नाही कोणी आम्हाला. हे असं त्यावेळची घटना. त्याच्याकडून तर मग असा हा माझा जुना संबंध आहे आणि पाहुणे येतच काय नाही. जाधव कंपनी आमची पाहुणीच आहे, पहिल्यापासून एकमेकाचे संबंध आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी तर मनाशी संवाद बोलतात. म्हणून मी तिथून ते मला सोडून गेला आणि मी त्याच्या बाग आलो. माझ्या पुढं तो 25 फूट होता. आता तिथे गेलं त्याची एकटाच चाललं, कधी जमलं होत. पण लई खतरनाक लोक आहे, यांचं कधीच चांगलं पहिल्यापासून या घराला नुसतं आडत चालायचं सवय. आणि या माणसाचं तर कळपत्री, आता कोणता शब्द आहे मला नाही माहिती, कळपत्री चांगलं नाही व्हायचं, हे असेच मरतील. मी म्हणला मला म्हणावं म्हणतो तर यांनी मला पाहिलं नाही. मी 25 फूट माग बरं त्याच्या संघ कोणाला बोलवतो म्हण, संघ कुत्र नाही, मिस्टर इंडिया सारखा कोणी असलं तर काय सांगता येत नाही, कधी गुप्त होतो. बरं पुढं कोण नाही आणि माझ्या मागं कोण नाही, कुत्रा नाही, आम्ही दोघंच. मग गावात गेल्यावर मी त्याच्याकडे गेलो आणि सहज म्हणलं का हो काका मग असे लय तू मोठ्यानं बोलत होते, मला बोलत होते का, कवळलं ते माहिती तिकडं आमच्या गप्पा ऐकतो, त्याच कीर्तनात सांगतो,
त्याचे पैसे तू घेतो आणि आमची बळबळ तशीच आहे. आमच्या डोक्यात आमचे किडे म्हणे तुझं काय चाललं. म्हणजे मनाशी संवाद, इथे भौतिकतेचा मनाशी संवाद डोक्यावर परिणाम करतो आणि आध्यात्मिक सफलतेचा मनाचा संवाद आत्मिक सुख देतो. तेच रूप पाहता लोचनी आणि तर याच्यात एक असं आहे. मग आता एक फक्त शंका अर्ध्या मिनिटात. वर एक वचनी सुख आहे मच्छूभाऊ, एक वचनी, आणि खाली सर्व सुख आहे अनेक वचनी. असं का केलं माऊलीने याचं कारण सांगतो. जगात सुख एकच आहे, पण आता साधी गोष्ट आहे. डोळ्याने विजूभाऊ विजय आपलं भाऊ चव्हाण भाऊ की किशोर भाऊ की डोळ्याने देवाचं सुख भोगता येतं, वेगळं आहे का नाही. तेच कानाने विठोबाचं सुख भोगता येतं, ज्यात त्याचं वेगळं आहे का नाही. मनाने देवाचं सुख भोगता येतं, वेगळं आहे का नाही. हाताने भोगता येतं ते वेगळे, पायाने चालता येतं ते वेगळं आहे का नाही. सगळे वेगवेगळे, पण सुख मात्र एकच आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर. माझी झालेली सेवा समाप्त करतो आणि इथं सेवेला पूर्णविराम देतो. आजची जी तुमचा महाप्रसाद आहे, सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आजचे जे अन्नदाते आहेत आमचे परमस्नेही, जे आम्हाला आमचा फिरता सप्ताह असतो किशोर भाऊ, त्याच्यात प्रत्येक फिरत्या सप्ताहात त्यांनी मागच्या वेळेला आम्हाला 150 का 200 ज्ञानेश्वऱ्या दिल त्या घेऊन. हे मला आज इथं सांगणं खूप आवर्जून गरजेचं आहे. त्याला झाले म्हणून 10-15 वर्ष झाले असतील का डॉन साहेब आम्हाला पारायणाला ज्ञानेश्वऱ्या वगैरे घेऊन 150 ज्ञानेश्वऱ्या. आणि दरवर्षी काही ना काही त्यांचा आम्हाला, आता यावर्षी आमचा आळंदीला सप्ताह आहे, त्यांना मी आल्याला सांगितलं. आणि ते सहकार्य म्हणजे मी वर्गाने करीत नाही, आमचे ठराविक लोक आहे तेवढ्याकडे जा, त्यांना विचारा. ते सप्ताह आहे कायला घालतो मग कायला घालतो घेणं नाही. ते नाही, ते मी थोडासा वेगळ्या विचाराचा माणूस आहे. महाराजांनी आध्यात्मिक क्षेत्रात उच्चांक करावा, भौतिक क्षेत्रात नाही. तिकडं समजा आमच्या आळंदीला जाग घेतली, बांधायचं निमा घर पाडून, हे नाही. तुमची आध्यात्मिक उत्क्रांती किती झाली त्याला महत्व आहे. आणि म्हणून आम्ही त्या बंशीबाबांच्या कृपेने, आणि इथं मला वाटतं गुरुवर्य बाबा राऊत बाबांसारखी माणसं, तुम्ही यांचा आदर्श घ्या. भास्करगिरी महाराज हाय गेलो को कोणाच्या दारात, आमच्या बाकीच्या दम आहे का लोक त्याला अरे चला तो आला असं म्हणतात. नाही, वारकरी हा भिकारी लाचार नाही, स्वाभिमानी. वारकरी संप्रदायाने जगाला स्वाभिमान नावाचा शब्द शिकवला, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आमचे दरवर्षी जे लोक आहेत तेच आहेत, त्याच्यात आम्ही ॲड करत नाही आणि कोणाकडं जात पण नाही. आणि म्हणून त्यांनी आम्हाला खूप मोठं, त्यांचीच आज मला वाटतं हरिश्चंद्र पाटील डव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, अजितदादा पवार गट यांची या ठिकाणी महाप्रसादाची पंगत आहे. आमचे सगळे प्रेमी माणसं आहेत. किशोर भाऊ असतील, मच्छू भाऊ तर म्हणजे हायस्कूलला असताना पासून माझ्याजवळ आहे, बरोबर आहे चूक आहे नाही तर मग मी गेलो ना त्याचं काय ऐका तुम्ही. आमच्या घरचा विषय म्हणून बोल. हायस्कूलला शाळेत होते, 5वीला का 6वीला होते तेव्हापासून, कारण मामांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, देवकर मामांचं, त्यांच्या वडिलांचं, आणि त्याच्यामुळं हे असं असायचं. फाटके कुटुंब वगैरे आमचं ते एकत्रित असे संबंध आहे. म्हणून हेही आले. तुम्ही सर्व भाविक भक्तमंडळ या ठिकाणी जमलात, दरवर्षी जमतात. साहेबही मला वाटतं, मला आमच्या डव्हाण साहेबांनी सांगितलं का 7 दिवस इथून हलत नाही, इथंच राहतात. गेल्या वर्षी मला वाटतं घरी गेलो होतो आपण, तिथं जेवण वगैरे तिथंच केली होती. आणि तुम्ही नाही आले. मी सहज म्हणलो डव्हाण साहेबाला, म्हणलं ते मच्छू भाऊ नाही आले. अरे त्याला काय म्हणू नका, लय शादी येईन म्हणे आम्हाला. ऐक तुमच्या ध्यानात गेल्या वर्षाचं वाक्य किशोर भाऊ तेच होत. हा मग तर अहो प्रत्येक क्षेत्रातला गुरु शिवाय काहीच होत नाही असं आहे. आणि आम्ही दोघं गुरु दुसऱ्याचं चांगलं पाहणार आहेत, त्याच्यामुळे तो काय विषय नाही. आम्ही काय घर भरीत नाही, कारण त्यांनी एवढे दिवस हे केलं. आतापर्यंत काय महाराज समाजाकरता देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिस. म्हणून या ठिकाणी होतो. तुमचा 10-15 मिनिट वेळ जास्त घेतला, मी त्याला पर्याय नव्हता. बरं मग नुसतं बोलायचं आणि जायचं, मग काय करतं त्याला वहीन जेवण थोडं नाका का व्हाय ना, घरी घेऊन जा. नाही वेळ जात असला त्याला काय प्रसाद येतो. म्हणून इथं थांबतो आणि इकडं नेहमी मी येतो. नेहमी आलो म्हणजे आमचे सलीम भाई असतात ना, हे डायमंडवाले, ते माझे चांगले मित्र आहे. साहेब ते सलीम भाईचं असं आहे
मला कधी बी म्हणजे मला ध्यान नाही राहिलं का त्यांचा फोन येतो, महाराज क्या चला. मग आम्ही इकडे आलो त्यांना भेटून जातो. कारण आता बाकी हे तुमचे सारखे मंडळ, तुम्ही आता तुमचे कामं राहतात, तिथं भेटायचं, बसायचं, मस्त चहा घ्यायचा, निघून जायचं असं. म्हणून तेही आम्हाला मी सांगितलं, ते मला भेटून गेले, थांबले आमच्याकरता. आणि म्हणून सर्वच समाजाची मंडळी, हे बघा, जात हा विषय वेगळा आहे. जात हा विषय अप्रमाण, ज्ञानोबरायाने सांगितलं. माणूस हा महत्वाचा आहे आणि माणसाकडे माणुसकी आहे. म्हणून इस्लामांचं सुद्धा मत आहे की इस्लाम का दूसरा नाम ईमान होता है. हेच आपलं धर्मनीती आहे. आणि म्हणून माणूस प्रत्येक समाज घ्यावा लागतो जन्माला येण्याकरता. पण येताना सगळे एका देवाची लेकरं आहेत. आणि हाच सगळं मनुष्य, हा संतांनी कुराण पहा, जाती करता नाही. गीता पहा, जाती करताय का? मराठी आईनेच वाचावी, नाही तर मग केस होईल नियमाप्रमाणे. हे माणसाच्या करता, कोणा करता? धर्मग्रंथ, बायबल घ्या, कुराण घ्या, ग्रंथ साहेबा घ्या, कशा करता? फक्त माणूस म्हणून ज्याला जगायचंय, तर माणूस कसा असतो एवढ्या करता ही धर्मग्रंथ आहे आणि धर्म आहेत. आणि तेच शिकवतात आणि तेच आपलं चालू आहे. म्हणून त्या धर्माच्या अनुषंगाने ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म आपला पाळावा, त्याच्यातच त्याचा आनंद आहे, सुख आहे. आणि म्हणून तीच सेवा धर्मानुगप्रमाणे चालू आहे. हीच इथे थांबतो आणि झालेली सेवा अर्पण करतो. खंडोबारायाला अर्पण करतो. विठ्ठल जय बोली कोळी विडिवा कोळी कराट